सोनम सोनम अगं खरंच तू प्लीज जा ना इथून. मी नाही जाणार. हिना बरोबर जख मार. काय सोनम अगं तू प्लीज जा इथून. लवकर नाही येत आहे तुला? किती वेळ झाला मी फोन करून. लवकरच तर आले की. आता अशी काय बघत बसली? बोल की. काय बोलू? अगं मग एवढं अर्जंट कशाला बोलवलं? अगं ते मला लय बोर होत होतं ना, म्हणून बोलवलं तुला. मूर्खा. मग बाकी काय चाललंय तुझं? माझं काही नाही चाललं, तुझंच चाललंय. शांत जरा. मग काय म्हणते छकुली चिरगुटे? गप्पे बावळाटा. तुम्ही दोघं इकडे कसं काय अचानक? काय नाही चाललो होतो त्याच्यामुळे आलो. बर बर. मग मधुरा तू पार्टी देणार आहे ना आम्हाला? कसली पार्टी? नारे मला म्हणला मधुरा पार्टी देणार आहे आपल्याला, म्हणून मी पटकन आलो निघून. नाही रे. बर मग काय खाणार सगळे? अगं नको कशाला उगाच. नाही सांगते ना काहीतरी. काका भेळ घ्या ना. येईन थोड्या वेळात. अरे तुम्ही दोघंच फिरत असता, आबीला घेता की नाही बरोबर? अगं येडं येते. अगं त्याला त्याच्या दुकानात खूप काम असतं ना, म्हणून तो जास्त हिंडत नाही कुठे. हो खूप काम करतो तो. हो ना, त्याच्यावर घरची पण खूप जबाबदारी आहे ना. हो माझ्या पण घरची खूप मोठी जबाबदारी आहे. माहिती तर किती जबाबदारी ती. मग बघितलं ना, हिला पण माहिती आहे. अरे तुम्ही गेला होता ना ते सोनम बरोबर? तिचं कुठेतरी काही काम होतं ना? आणि कशाचं काय, लय बावळट पोरगी आहे ती. का काय झालंय? कुठं काय काम नाही काय नाही, तिचं उगाच आम्हाला इकडून तिकडे फिरवत बसली. अगं तिला शॉपिंग करायची होती, पण तिला जे पाहिजे ते भेटतच नव्हतं, त्यामुळे झालं आमचं फिरणं जास्त. काय काम नव्हतं तिचं, असंच घेऊन गेलती ती तुम्हाला. अरे ती सोनम कशी ना ते अजून तुम्हाला कळलं नाही. म्हणजे तू म्हणजेच कर अजून. अरे ती सोनम दिसते तशी नाही, जरा जास्त शहाणी. अरे बापरे. तिला ना काय खरेदी वगैरे करायची नव्हती, उगाचच घेऊन गेलती ती तुम्हाला. उगाच म्हणजे? अरे तिला फक्त टाइमपास करायचा होता. अरे बापरे. आम्हाला त्या दिवशीच कळलं होतं. त्या दिवशी सांगायचं ना, तोंडवल करून बसली तसंच. आम्ही काय बोलायच्या आधी हा हा करून मोकळं होतोच ना. काय तिच्या समोर सांगायचं होतं काय तुम्हाला? हो हो. अरे पण तुम्हाला एवढं तर कळायला पाहिजे ना, समोरची व्यक्ती खरं बोलती का खोटं. अगं नाही लक्षात आलं एवढं. नाही लक्षात आलं? हल्ली सोनम काय डोक्यावर पडलीत का रे? नुसतं आपल्याला फिरवत बसलीत. त्याला आता शिकवतो. तुला लय कळतं माहिती. उघडच पडली. सगळे बाकी काय चाललंय तुमचं? काय नाही ग, काम शोधतोय. आणि ते कामाचे पैसे गेलेच समजायचे आहे ना. हो ना, गेलेच ते. एवढे प्रयत्न करून सुद्धा नाहीच मिळाले ना. नाही आता ना काही पुढे पुढे पैसे गुतव. नाही गुतवणार. तुमच्या घरचे पण तुम्हाला खूप बोलले असतील ना रे असं झाल्यावरती. ते दादाचं जाऊ दे, पण नारू तुला तरी कळायला पाहिजे होतं. अगं खाकी गप जरा, काय तोंड आहे का काय तुझं? आमचं जाऊ दे, तू जर आमच्या जागी असते ना आणि पैशाचं जर काय असं झालं असतं ना, तुझ्या बापाने तुझा जीवच घेतला असता. गप्पे
हो ना मधुरा? अगं तुझा बाप 1 रुपया सोडत नाही कधी कोणाला. दाद्या, अरे त्या दिवशी हिच्या दुकानात गेलो होतो, हिच्या बापान त्या काळ्याला लय हाणलं. का? अरे त्या दिवशी त्यांनी ना दुकानात 1 लाईट चालू ठेवायची व्हायची, 2 लाईट चालू ठेवायची. हा. मधुरा, थँक्यू मधुर. कशाबद्दल? त्याच्या पार्टी. आणि ती काय पार्टी नव्हती, आपलं सहजच. मधुरा खूप गोड दिसतेस तू. नारू, तू ते काय गेलेल्या पैशांबद्दल टेन्शन नको घेऊ हा. उलट ना दुसरं काहीतरी चांगलं काम बघ आणि घरातल्या कामात लक्ष दे. हो नक्की. मधुरा, आता मला खूप आवडतेस तू. तुला पण मी आवडतो का? चले ना रे, किती वेळ झाला? त्यांना उशीर होतोय. तर येऊ का मधुरा? मग काय सोनम, कशी आहेस? मी मजेत. तुम्ही दोघे कशा आहात? आम्ही पण मस्त आहे. काय तू इकडे राहायला आलीस आणि आम्हाला विसरली? हे असं काही नाही हा. मग परत तू तिकडे आलीस आणि आम्हाला इकडे आली पण नाहीस. अरे मला माझ्यासाठी इकडचं सगळंच नवीन आहे, त्याच्यामुळे जास्त बाहेर कुठे फिरायला जमतच नाही. बर, पण तुझी लय आठवण येत होती आम्हाला. अरे मला पण तुमची खूप आठवण यायची. बाकी तुमच्या दोघांचं काय चालू आहे? आमच्या दोघांचं काय इकडे तिकडे फिरणं चालूच आहे सारखं. अच्छा. तू होतीस तेव्हा आपण किती ट्रिपला फिरायला जायचो. हो ना, किती मज्जा करायचो ना आपण. तू येत जा ना तिकडे परत. हो नक्की येईल. जाऊ आपण एखाद्या दिवशी मोठ्या ट्रिपला. नक्की जाऊयात. मस्त 8-10 दिवस जाऊ फिरायला. 8-10 दिवस? अरे पण घरचे सोडतील का एवढे दिवस? सोडतील की. तसं सांगता येईल काहीतरी खोटं? सांगायचं आहेत सगळी मैत्रिणी बरोबर. हो चालेल चालेल. जास्त मैत्रिणी आहेत सांगायचं त्यांना. हो चालेल चालेल. तुझ्या तिकडच्या मैत्रिणी असतील तर त्यांना पण घे की. मैत्रिणी आहेत बरं का, पण ते येतील का नाही सांगता येत नाही. ठीक आहे चालेल. जाऊ दे, पण मी नक्की येईल. तसं खर्च करायला आहेच की आम्ही. चल जाऊ आम्ही. अरे थांबा की थोडा वेळ, एवढी काय घाई आहे? बरं बरं ठीक आहे, थांबतो. मधुरा, काय मधुरा? काय ग? अगं लक्ष कुठे तुझं? कुठं नाही? मग काय म्हणलं नारू? कुठे काय? काय नाही. खरं सांगा. अगं त्याने ना मला परत प्रपोज केलं. हो का बाई, खरं की काय? हो, मज्जा आहे तुझी. बघितलं का मधुरा? हो. अगं आपण तसा विचार करतो ना, तशीच ही. म्हणून तर मला हिचा राग येतो लय. पण ही पोरं आपल्या वाडीची नाही वाटत ग. नाही नाही, आपल्या वाडीतली नाही, पोरं बाहेरची आहेत. पण काही गरज आहे का दुसऱ्या पोरांना इकडे बोलून टाइमपास करण्याची? अगं लय नालायकी ही, माहिती का? आपण ना हिच्यापासून लांबच राहू बाई. हिच्या कोण जवळ जाते, हीच येते आपल्याकडं. आणि ते नारून त्यांच्या समोर कशी मुद्दामून करत असते. हो ना. दिवस आहे ना, हिला बघणारच आहे चांगलं. जाऊ दे चल. अहो बरं वाटतंय ना तुम्हाला? नाही ना का जरा बरं वाटत. अहो मी काय म्हणलं, डॉक्टरांकडून एखादं इंजेक्शन घेऊन या, म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. नको नको, जरा आराम केलं वाटेल तर. तुम्ही कशाचा आराम करताय? आता उठून जाशाल रानात, ऐकतच नाही. किती रानात राबायचं. अगं रानात किती कामं पडली, कोण करणार बरं ती कामं? मग पडले ना आजारी,
अगं मग त्याला अर्जंट पाणी दिलं पाहिजे. अरे तुझं लक्ष आहे का घरात? का काय झालं? अरे हे किती आजारी पडले, बरं नाही वाटत त्यांना. जायचं का दवाखान्यात आपण? तेच म्हणत होते मी त्यांना, पण अजिबात ऐकत नाही ते. का? अरे नको वाटेल बरं मला. बघ ते असं केलं कसं करायचं? अगं रानात किती कामं पडले तर मग किती अर्जंट पाणी दिलं पाहिजे. कोण करणार ते? आता तुम्ही आराम करा, हा जाईन मकाला पाणी द्यायला. हो. जा लवकर जा आणि लवकर ये घरी परत. नीट लक्ष देऊन पाणी भर रे. इकडं तिकडं पाणी नको जाऊन देऊ. हो. जा जा लवकर जा आणि लवकर ये घरी परत. आओ जरा खाऊन घ्या म्हणजे बरं वाटेल. बरं बरं आण थोडं दिवस. शेतीच्या कामासाठी भांडवलाची गरज होती. आता शेती करायची म्हणजे खर्च काय थोडा लागतो व्हय? अगं नुसत्या घरातल्या 1-2 माणसांनी काम करायचं, शेतीची मशागत याच्यावर होत नाही. त्यासाठी रोजंदारीची माणसं घ्यावीच लागतात. आता रोजंदारी किती वाढली, परवडती काय? भांडवलाचा खर्च आणि त्यात रोजंदारीचा एवढा पैसा घालवायचं म्हणल्यावर परवडणार तरी कसं? त्यात हे पोरग म्हणलं करीन काय दुसरं तिसरं काम, ते पण नाही. अगं सगळं जमिनीच्या जीवावर नसतं चालत. आता बघतोय मग तुझं कुठतरी काम. आता काय बघतोय का काय करतोय त्याच त्याला माहिती. हा असू द्या, लय अवघड आहे पोराचं. काय अवघड नाही. काय चाललंय? कोण? काकू ये बस. म्हणलं काय चाललंय? काय चालायचं, चाललंय आपल्या शेतीतले काम. पाणी देऊ का तुम्हाला? नको नको नंतर घे. बरं काकू लय लांब आली? अरे आली अशीच फिरत फिरत, म्हणलं जरा पाय मोकळे करावं. बरं बरं. आज रानात नाही गेला? रानातच जायचं, जरा उशीरच झाला. जातील आता. तू नाही रानात जात? घरचीच कामं ओळखत नाही, जाते कधी मध्ये. असं असं. तुमच्या घरी काय चाललंय सध्या? आमच्या घरी वय, आमच्या घरी लय मोठा पसारा आहे. आमची रोजच लय काम असतात. बर बर. आमची पोरं बी लय काम करतात, एक बी काम खाली पडू देत नाही. बर बर. हो तुम्हाला उशीर होतोय ना? अगं थांब ग, कधीच्या काळी आले माणूस. तुझं काय चाललंय ग? हा हा जाईन मी नंतर. आमच्या घरी सकाळपासूनच कामाची लय लगबग असते. चांगले. तुम्ही काय करता? मी काहीच काम करत नाही, बसून असते. मला सगळं ऐकता येतं ना. आई जेवायला काय? दे त्याला जेवायला, दमून आलाय तू. बया दादा कुठे गेलता? गेला असेल का, आम्हाला भूक लागली त्याला. कामाला देतोय दादा? कशाचं काम? बोंबलं हिंडतय. ते कशाला आली तिथं? कामाला जात नाही बाई. मला वाटलं चांगलं काम धाम करीत असं. तिला जे काही लागत असेल ना ते दे आणि जाऊ दे बरं. आणि दादा कामाचं काय बघावा, हिंदून काय भेटतं. आमची पोरं बघ कशी कामं करतात. हा माहिती. आमची पोरं घरची कामं करून बाहेरची पण कामं करतात. हा माहिती. आमच्या घरी येऊन बघ मग कळल तुला. हा आलो होतो त्या दिवशी. कधी रे? त्या दिवशी नाही का तुमच्या सुनेची तुमची जोर जोरात बांधणं चालली होती कामावरून. नाही नाही नाही. काय नाही नाही खोटं कशाला बोलता? मी तिथंच तो होतो. विचार तुमच्या पत्याला. जाते मी. अहो बसा की. तुम्ही अजिबातच कामाला हात लावित नाही. तुमची सून त्याच्यामुळे तुम किती शिव्या देत होती तुम्हाला. ते म्हणत होते नुसते तोंड चालवतो. अहो तुमची सून तर पार मारा दावली होती त्या दिवशी. बघितलं की मी तिथंच होतो.
दादा कामाचं काहीतरी केलं पाहिजे आपण. घरच्यांची पण लय अपेक्षा आहे रे आपल्याकडनं. त्यांचं पण बरोबर आहे मला. आपण काय करू दादा 2-3 कंपन्यांच्या परिसरामध्ये हिंडू बघू आपल्याला कुठे काय काम लागतंय का. अय दादा काय बोलतोय मी मग तुला मगाचपासून. अरे काम शोधायला जायचं का. नको का नको, मला काम करायची इच्छाच नाही राहिलेली. तुझे घरचे काय बोलत नाही का. बोलत नाही, मारतात डायरेक्ट. एवढं तुझे घरचे मारतात तरी तू काम शोधाय नको बोलतोय. तरी पण नको, मला आता इथून पुढे तुझं काहीच ऐकायचं नाही अजिबात. अरे ते होय काय झाले असतो काय आलाय का. अरे ते झालं ते जाऊ दे. आता पुढे काय करायचं ते बघू. आपण आपल्या घरच्यांचा पण विचार केला पाहिजे रे. एकदा की आपल्याला काम भेटलं की आपलं बी टेन्शन जाईल आणि आपल्या घरच्यांचं पण टेन्शन जाईल. अरे दादा जेव्हापासून मजुरा भेटली ना तेव्हापासून सगळंच बदललंय बघ. तिची पण खूप इच्छा आहे मग कुठेतरी चांगल्या ठिकाणी काम करावं आणि माझे घरदार सांभाळावं म्हणून. ते काय ना दादा आपण शोधायला जाऊ काम कुठेतरी. आपल्याला पण नक्कीच यश मिळेल कुठेतरी. हो तू येशील ना. हो येईल ना. चालेल. आईला ही काय करते तिकडं, मला काय माहित. कुठं निघाले तुम्ही दोघं. कुठं नाही. सांग की नारू. कुठं नाही आमचं इकडे चाललो होतं जरा काम होतं आमचं. तू कुठं निघाली. मी काही नाही इकडेच. इकडेच म्हणजे इथेच सहजच आले होते. चला कसला घेतलं मधुरा तुम्ही इकडे कस काय. का काय नाही असंच विचारलं. कुठे निघाली का पण. तिघं नाही आम्ही दोघच. हो ते आत्ताच आलीत पाठीमागून. हो नारू लक्षात आहे ना मी काय बोलले ते. चला मग येते मी. लय शहाणी पोरगी रवी. तुम्ही काय कमी शान आहेत का. ते आम्ही काय केलं आता. तुम्ही काय केलेलं चांगलंच माहिती आम्हाला. ते चकुली उगाच काय बोलू नका, मला राग आला ना बघ. मग काय करते मग. अरे पण ती एक नालायक मुलगी. तुम्ही पण अगं आम्ही काय केलंय. खुशाल तिच्या सोबत फिरत्यांवर विचारताय काय केलं ते. बघ मधुरा तुझं काहीतरी गैरसमज होतो. आम्ही दोघच निघालो होतो. काय माहित ती कुठून आली म्हणून. हो आणि तुम्ही याच्या आधीच आली ती आत्ताच. खरं ना. हो काय म्हणत होती मग ती. लय मूर्ख पोरगी आहे ती. ती आज पण आम्हाला म्हणत होती की मला फिरायला जायचे चला आमच्या बरोबर. हरामी आहे ना ती सोनम. हो ना लाजच नाही तिला अजिबात. अशी का वागती पण ती. काय माहिती. जाऊ दे मला ना कळतच नाहीये काय. चल चकुले. मधुरा अरे मधुरा झाले कुठाने आता. चल एक रुपया द्यायला नाही जवळ. हो ना काय. जवळ पैसे नसले की कसं वेळ लागलाच होते बघ. मग काय तर चांगले पैसे येत होते. कसं चांगलं चाललं होतंय काय होऊन बसलं बघ. हो ना
असे जमिनीचे व्यवहार होत होते, असे पैसे येत होते. मग आता का नाही विकत काही जमीन? आता नाही जमणार विकायला. पण आधी विकायचं होती आपण जमीन. अरे मूर्खा, जमिनीचे व्यवहार करायसाठी सगळ्यांच्या सह्या पाहिजे असते. आधी आपण मजुराला गोड बोलून तिला दम देऊन जमिनीचे व्यवहार करत होते. आता ती शहाणी झाली, समजायला लागलं सगळं. आता नाही आपल्याला जमिनीचे व्यवहार करता येणार. तिच्या सहीशिवाय जमीन विकता येणार नाही ना. हो ना, ती मामाकडे जाऊन आली तेव्हापासून आता कशी बोलते पाहिलं ना. मग काय करायचं? आता तुमच्याकडेच पैसे नाही तर माझ्याकडे तरी कुठून येणार आहेत? कुठे गेलेली बघ? कुठं नाही, इथं वाढतच होते. तू मस्त हिंडतेस. आम्ही घरात सगळं टेन्शन मध्ये आहोत. टेन्शन म्हणजे? टेन्शन, घरात किती पैशाचे प्रॉब्लेम आहे माहिती आहे का तुला? नाही माहिती मला. तुला कसं माहित असणार ग? ते बघ आई, आधीच ना माझं खूप डोकं दुखते, आणखी दुधाचं भर नको घालू. हो ना, तिला काहीच नाही त्यातलं. घरातले सगळ्यांचे पैसे संपले, वेळ लागलाय पार. हो ना, काही कामच नाही तिला. अरे मग काम करा ना सगळ्यांनी, कोण नको बोलले? मजुरे, जास्त शहाणपणा करू नको. इथे घरातले पैसे संपले सगळे आणि आता आम्ही आणखी जमीन विकायचं ठरवलंय. ते जमणार नाही, आताच सांगते. जमणार नाही म्हणजे? तू कोण आम्हाला सांगणारी? मी कोण सांगणारी म्हणजे? माझा पण हक्क आहे जमिनीवर, कळलं का? अहो उठा, चहा घ्या. बरं वाटतंय का आता? जरा बरं वाटतंय. तुम्ही ना ऐकतच नाही कुणाचं अजिबात. दवाखान्यात जाऊन देतो. लगेच कशाला एवढीसाठी दवाखान्यात वाटेल बरं. जरा ऐकत जावं माणसाचं. तुम्ही ना शेताच्या कामाचं लय टेन्शन घेता. ते पण महत्वाचं आहे ना. अहो कशाला विचार करताय जास्त? आता नारू पण करतोय ना हळूहळू काम. हा ना, ते बरं झालं. त्याचं टेन्शन होतं. तो घालतोय आता लक्ष कामात. अगं पण त्याला त्याचं जॉबचं पण बघायचंय ना. तोच करायला हळूहळू सगळी कामं. तुम्ही आराम करा. तसं तर जातोय रोज जॉब करायला. हो, पण जोपर्यंत जॉब नाही तोपर्यंत करेल की घरची कामं. आणि जॉब लागल्या रिकाम्या वेळी करेल की राहिलेली कामं घरची तो. बरं ते होईल सगळ्यांनी. तुम्ही लय विचार नाही करायचा, आधीच सांगते. हा, पण अगं रानातलं पण मशागत विचारायची पडली सगळी. अहो आम्ही जातो उद्या 2 जण रानामध्ये आणि तिकडे आप्पांचा ट्रॅक्टर बघतो आणि सगळी मशागत करून येतो. बरं तुम्ही आता निवांत झोपा. चालेल, पडतो मग काय. काय ना काय नाही, कामाला चाललो होतो आप्पाच्या शेतात.
थोडा टाइम होता, मग चला जाऊन यावं म्हणलं इकडे. बरं, जेवण चाललेत ना मग? हो हो. आणि लवकरच जावा घरी, जास्त वेळ थांबत नका जावं तिकडे. अरे जेवढं काम घेतलं तेवढं पूर्ण झाल्याशिवाय कसं येणार घरी? पण मी सांगितलं का तुम्हाला काम करायला? कशाला आता दुसऱ्याच्या शेतात राबता इतके दिवस? अरे होतंय अजून म्हणून करतोय. तेवढ्याच 2 पैशाचा आधार होतो रे. मी मागतोय का तुम्हाला पैसे? होतं ना माझं सगळं याच्यातून. जाऊ दे रे, मला करमत पण नाही घरी कामाशिवाय. तेवढंच आपल्या शेताचं नीट झालं असतं तर लय बरं झालं असतं बघ. अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी आहे ना, मी करतो काहीतरी. नाही नाही, ते पाण्याचं पण व्यवस्था झाली असती ना तर लय बरं झालं असतं बघ. अहो तिथे पाण्याची सोय करणं आणि मशागतीचा खर्च खूप मोठा आहे ना. ते जमीन लय वर्षापासून पडी काय बघ. करू आपण काहीतरी, तुम्ही नका टेन्शन घेऊ त्याचं. तेवढी आपली जमीन सुरू झाली ना तर लय भारी होईल बघ. हो करू आपण काहीतरी. तेवढं आपल्या शेतातून उत्पन्न पण घेता येईल आणि घरचं पण चांगलं करता येईल बघ. अहो नाना, होईल सर्व नीट, नका तुम्ही लय विचार करत बसू. बरं चल, निघतो मी. हो नाना. अरे मार की उडी. हा घेतो घेतो. चड्डीने धरे नाऱ्या. अरे होता आले आले. हा हा बस. अरे कधी आला अभ्या? आता झालोय बोल. काय चाललंय मग आता? काय नाही बाबा, आलोच दुकान बंद करून तिकडे. तुला सारखं काम कम करून बोर होत नाही का रे? होते, पण आता काय करणार? तो काय आपल्यासारखं होय, काम असते त्याला. दे बस, तू नको शिकू मला. बरं, आज लयच निवांत दिसताय मग. हो ना, या म्हणलं पाहिलं जरा. गाब्या, नानांचं काय चाललंय रे? अरे नाना आताच येऊन गेले बघ. नाना आता शेतात गेले, मी इकडे आलोय. आमचं नानाच्या डोक्यात फक्त कामच काम, एकाच गोष्टी नाही. हा तेवढं आहे. सांगितलं तर अजिबात ऐकत नाही. आमच्या घरचे पण ऐकत नाही. आमचे वडील एवढे आजारी असतात तरी बी काय शांत बसत नाही. सारखं झोपेतून उठून काम काम करत असते. कशा तब्येत त्यांची आता? पडलाय बरं का फरक आता. मी दवाखान्यात घेऊन जायचं ते ऐकतात होय आमचं. मग बाकी काय म्हणताय? बाकी सोनून नाही येड्यावानी करते राव. येड्यावानी म्हणजे? अरे येड्यावानी म्हणजे सारखी याला चिटकत चिटकत नाही का? मग आता सोनून काय कळत नाही. तिथं मग मोटरला किती राग येतोय माहिती का? मग एकदाच काय सांगितलं? काय सांगू? लग्न कर ना माझ्या संग. ए गपे, तुला काय अक्कल बिकल ऐका नाही. असते मोकर तू. अबे मोकर मुद्दाम मला येऊन त्रास दिली रे. याच्यात आता मी काय करणार? मी सांगू का एक? सांग. तू एक काम कर, तुला चांगली धरून हानी एकदाची. याला तेच तर काय ते वेगळंच असते. मी मस्त. तुम्ही काय म्हणताय? काय नाही, आलो होतो आपलं सहज. यांना काही काम नाहीत काय? तुला काय करायचं चकुली चिरगुटे? काय म्हटलं दाद्या? तुला कोण काय म्हणलंय चकुली चिरगुटे? नीट बोल बरं का दाद्या. झालं असेल ना तर सोनम सोबत फिरून? अगं आम्ही कुठे फिरलोय? आम्ही तुला सांगितलं ना मगाशी. हा मग काय करत होता? काय नाही, आम्ही दोघं चाललो होतो. ती पाठीमागून आली होती ती. काय खरं काय खोटं ना तुम्हालाच माहिती. अगं पण ती एक निर्लज्ज आहे, पण तुम्हाला पण कळत नाही का? अगं पण अजिबात बोलू नकोस. हे असं काय करतीस रे? काय बोलला दादा? काय नाही, मी कुठं काय बोललोय?
जायचं. आता बाकी ग मधुरा, नको ना रडू. तू शांत हो बरं, सगळं व्यवस्थित होईल ग. मी तुला पाहिजे आणू का? नको. किती चिडचिड करणार आहे मधुरा तू. मला ना नाही सहन होत चकुली आता हे सगळं. होईल ग सगळं व्यवस्थित. रडू नको. तू बस, मी तुला पाणी आणते. आणि रडू बाई. हे नाव काय काय झालं, काय रडतोय? कुठे काढल्या आज काही जगत नाही माझ्या हातून. बाबा हे जरा अति होते बरं का. त्याला एक काम सुद्धा जमत नाही हराम करायला. काय केलं आमच्यानी? काय नाही, दोन तीन वस्तू लावताना फक्त खाली पडल्या, जास्त काय नाही झालं. जास्त काय नाही झालं बाबा. एक ग्लास पाणी पाडून ठेवलं त्याने. एवढं सगळं शिवून म्हणता तुम्ही त्याला? मारला नाही, त्याचा जीवच घेतला पाहिजे. हो बाबा, काय पण काय बोलताय तुम्ही? थोडं जरी काय झालं तर लगेच त्याची शास वागता तुम्ही. थोडं काय विचार त्या हराम खोराला 12 रुपयाचं नुकसान केलंय त्यांनी. बस झालं, आता मी नाही राहू शकत इथे. हा नको राहू, जा कुठं झक मारा तिकडं. बाबा आता नाही राहणार मी इथं. अरे पण तू तिकडे जाऊन तुला लगेच काम भेटणार आहे का? मिळेल मला तिकडे गेल्यावर काम, पण आता मी इथं एक क्षणभर बी थांबू शकत नाही. दाद्या दाद्या हो तेवढं ना ओरडताय. त्या बैलाचं लक्ष आहे का माझ्याकडे? हा नसू द्या, गप्पा तुम्ही. अगं मला रानात जायचंय, काम येतलंय, त्याला सांगितलं काम करून घे. हा करून घे, जा तुम्ही राहणार. कशाचं करीन, तू तर उठाय तयार नाही. दाद्या ए दाद्या, हो काय होता त्या खुशाल दगड मारताय, तुम्हाला आवाज बिवाज देता येत नाही का? अरे टोन घ्या, आवाज देऊन माझा घासा फुटायची वेळ आली. हा काय? अरे मला रानात जायचंय, लय गडबड आहे माझ्या माग. इथलं काम उरकून घे, उठ लवकर. हो मला नाही जमत ते, मी नाही करणार. नाही करताय, खाता येतं का नुसतं? हो लगेच त्याचं खायचं काढू नका, तुम्हाला जेवढं जमतं तेवढं करा. अरे भास्कर लाड त्याचा, पुढे आयुष्यात काय नाही करायचं तू. आता मी हे काम करतोय, लय अवघड आहे वय. तुला आता वाटत नाही काही, पण पुढे जाऊन तू टेन्शन घेत बसशील. आता त्याला कामच सवय नाही लागली, पुढे लग्न झाल्यावर काय बोंब मारणार तू? मग त्याला सांभाळ, त्याच्या बायकोला सांभाळ आणि त्याच्या पोरांना सांभाळ.
खूप चान्स दिला तुम्हाला सुधारायला, पण तुम्ही आहे तसेच. आम्ही कुठे काय केलं? हो ना, मला शिकवायला लागली का तुम्ही? किती वेळा वागून दिली तुम्हाला? नीट वागा. झालं ते झालं. आम्ही नीटच तर वागतोय. असं मला काय माहितच नाही. एवढ्या वेळा तुम्हाला समजून सांगितलं, तुमच्या डोक्यात काय उजेड पडलाय? तुम्ही तर चांगलाच कार्यक्रम लावला जमीन विकायचा. पण आता बस, आता तुमचा टाइम संपला. आता मी माझ्या निर्णयावर आलोय. कोणता निर्णय? जी काही सगळी जमीन राहिलेली आहे ना, ती सगळी जमीन मी मधुराच्या नावावर करून द्या, आणि ते तुम्हाला मान्यच करावं लागेल. अरे पण आमच्या नावावर नको का काही? तुमच्या नावावर कशाला? विकायला ती पण सगळेच तिच्या नावावर केलं, मग आम्ही काय करायचं? इथून मागं तुम्ही काय केलं आणि इथून पुढे तुम्ही काय करणार? तुम्ही सगळ्या जमिनी विकले, साऱ्या गावाला माहिती ना. अरे आमच्या दोघांचं काही नाही, पण सर्जेच्या नावावर नको का काही? तो तुमच्या सारखाच, त्याला तुम्ही काय म्हणून लावले मला चांगलं माहिती. आणि त्याच्या जरी नावावर ठेवली तरी तुम्ही दोघं ती विकणारच हे मला चांगलं माहिती. मग तुम्ही बाकीचं डोकं नाही लावायचं, कळलं? मी जे ठरवतो ना तसंच करतो. काही जमीन आमच्या नावावर राहू दे, काही जमीन तिच्या नावावर राहू दे. हे जमणारच नाही. मग आम्ही नाही करणार सह्या. हो ना, हे मला माहिती होतं. तुम्ही असंच बोलणार, पण मी त्याची सोय करून ठेवली. आतापर्यंत तुम्ही ना 10 एकर जमीन विकली, त्यापैकी 4 एकरामध्ये ते सह्या घेतल्या रे. कारण संमती पण 4 एकरातच घेते ना. राहिलेली जी काही 6 एकर जमीन आहे, जो काही व्यवहार केलेला आहे ते व्यवहारात तिला काय माहिती आहे? त्याच्यावर तुम्ही सह्या घेतल्या, तिची संमती घेतली. आता मधुराला चांगलं समजतंय, कळतंय तिला. म्हणून 8 दिवसापूर्वी तुम्ही जमिनीचा एक विषय काढला त्याच्यापाशी की आता काय करायचं ते सह्या करूनच करायचं, म्हणजे अडचण नको. खूपच शहाणे आहेत तुम्ही. ते जाऊ द्या, आता झालं गेलं. का जाऊ द्या? जाऊ द्या का? जाऊ द्या. नको ते उद्योग करायचे मग जाऊ द्या म्हणायचे का? आता तुम्ही मधुराची जी काही फसवणूक केलेली, मी सांगतो तसं गपचूप करायचं, नाहीतर मी तुम्हाला सगळ्यांना तिची फसवणूक म्हणून जेलमध्ये टाकेन. जर तुम्ही राहिलेली जमीन मधुराच्या नावावर नाही केली तर उद्याच पोलीस स्टेशनला कंप्लेंट करणार. मग बसा सगळे आतमध्ये. अरे पोलिसांपर्यंत कशाला? हो ना, अरे आपल्या घरचा विषय आहे तो, पोलिसांपर्यंत कशाला जायचं? हो ना, आपल्यात बोलू ना. त्यामुळेच आपल्यामध्ये प्रेमात सांगतोय, राहिलेली सगळी जमीन मधुराच्या नावाने तयार करून द्या. त्यासाठी पेपर तयार करायचे. मी पुढे वाढीत जातो. तुम्ही सगळ्यांनी ना थोड्या वेळाने वाढी द्यायचं. मी पुढे जाऊन पुढची प्रोसेस करतो. चल मधुरा. हो, आणि नक्की यायचा. नाही तुम्हाला माहिती पुढे काय होणार ते. हा, झाले सगळे पेपर तयार? हो झाले सर्व पेपर तयार. आधी आपण एक प्रोसेस करू आणि नंतर सर्व ऑफिस जाऊया. हो हो. बाकी लोक केव्हा येतात? येतील ना आता एवढ्यात. हो पण येतील ना नक्की. अगं येतील, कुठे मातीत जाणार ते. तोपर्यंत तुमचे साईन घेऊ सर.
अरे दादा अजून पण विचार कर ना थोडा, आमच्यासाठी पण राहू दे ना काहीतरी. तू नाही म्हणलं कळत नाही का? अगं मधुरा तू तरी सांग. तुम्ही सांगितलं ना तरी पण मी ऐकणार नाही. तुम्हाला अनेक वेळा संधी दिली आम्ही दोघांनी सुधारायची, पण तुम्ही नाही सुधारलात. यांच्या जिथं लागतं तिथं सही घ्या, आपल्या पुढे जायला उशीर होतोय. बाळा आज तर सगळं फास्ट काम झालं ना? हो ना. बरं हे घे पेपरचे झेरॉक्स नीट जपून ठेव. राहिलेली सगळी जमीन तुझ्या एकटीच्या नावावर झालेली. इथून पुढे ना काळजी घ्यायची. आणि आता तसं पण ती लोक काही करणार नाही. असं काय झालं एवढा चारा उतरवलाय तू? मामा घरच्यांना माझा खूप राग आला असेल ना. ऑफिसचं काम झाल्यावर लगेच निघून गेले, बोलले पण नाहीत आपल्याशी. अगं नाही ना बोलू दे, काय फरक पडत नाही. तसं पण आपण हे केलं नसतं ना तर त्यांनी एक गुंठा पण ठेवला नसता. हो ना, ते पण बरोबर आहे. काळजी घे. चल येतो मी. हा काय होऊन बसलो हे? हो ना. त्या दादांनी सगळं उलटच करून टाकलं. आणि तो एक शब्द सुद्धा ऐकायला तयार नव्हता. इथून पुढे कसं होणार आपलं देव जाणे. मला तर काही सुचतच नाही अजिबात. आता सुचून तरी काय फायदा आहे? तेव्हाच बोलायला पाहिजे होतं ना. काय बोलणार मी? चांगलं बोलायला पाहिजे होते तुम्ही, आमच्या पण नावाने काहीतरी जमीन ठेवा म्हणून. त्याला जास्त काय बोललो आणि नाही म्हणलं तर कशी धमकी दिली त्यांनी पाहिलं ना. हो ना. हो ना, आणि त्याच्याकडे सर्व पुरावे पण होते आपल्या विरोधातले. आपण जर सह्या केल्या नसत्या तर त्यांना नक्कीच पोलीस कंप्लेंट केली असती आणि मग आपल्या तिघांना जेलमध्ये जावं लागलं असतं. माझं तर डोकंच आऊट झालं पूर्णपणे. आता इथून पुढे काय करावं याच मोठे टेन्शन आहे. आणि आता आपला जो 1 रुपया पण शिल्लक राहिलेला नाहीये. हो ना. आता मी काय करू? गप्प बस. इथं आम्हाला काय करायचं तेच कळत नाहीये आणि तुला काय सांगू रे. दादा चल. अरे काय तू किती वेळ वाट बघतोय? अरे झाला जरा उशीर, घरी काम असतात मला. काय सांगतो? अरे खरं सांगतो, तुला तर सगळं खोटं वाटतं राव. मोठं वाटतंय? काय मोठं वाटतंय? अरे खोटं वाटतं म्हणलं बाहेर. अच्छा अच्छा. बरं आज कसं काय कपड्याचं काढलं? द्या म्हणलं जरा कपडे. बर बर. मित्र दाखव रे मला एक जीन्स टी शर्ट चांगले, नाही शर्ट. लेटेस्ट मधले आहेत ना? हा एकदम मस्त लेटेस्ट. हा बघा एकदम मस्त, एकदम छान प्रकार. काय तर वेगळा लेटेस्ट. एकदम न्यू लेटेस्ट पीस. हा का? येणार आहे कसं वाटतं रे? अरे मला काय माहित, तुला घ्यायचं ना. अरे सांग की. येणार आहे कसं वाटतो रे? अरे मला काय माहित, तुला घ्यायचं ना. अरे सांग की पण. बरं आहे. साईज येईल का? साईजला येईल बरोबर. चेंजिंग करून पाहावं. आहे का चेंजिंग बघा, 100 चेंजिंग रूम. त्याचा काय रेट आहे? 700 पर्यंत रेट आहे. दाद्या
तुम्ही काय करता इकडे? जेवायला आलो. गप्पे. काय नाही, ते दादाला कपडे घ्यायचे होते ना, म्हणून आलो होतो. अरे वा, मला पण शॉपिंग करायची होती. तुला आत्ताच जमलं ना बरं इथं यायला? मग घेतले का कपडे? नाही, पाहतोच अजून. अरे छान आहे की. नारू छान दिसेल तुला. हे तुला काही कळतं का नाही ग? नीट उभी राहा की. काय दात काढतील. हे तू काय येडी का ग? त्यांना घ्यायचे कपडे, मला घ्यायचे. दाद्या उरक की लवकर. हा. अरे थांबा की, काय घाई करता एवढी? सोनम, मला शोध लाग ना चांगली कपडे. तुझं शोध. अगं सोनम, त्यालाच कपडे घ्यायचे होते म्हणून आलो होतो आम्ही. हॅलो, मनोहर मध्ये. दाद्या आता काय खरं नाही माझं. काय झालं? अरे मधुरा यायला लागली इकडं. अरे देवा. सोनम सोनम तू जा इथून. का? अगं मधुरा यायला लागली इकडं. मग येऊ दे की. हे बाई, अगं जा की, कशा लोकच तमाशा करती. मी नाही जाणार. अगं सोनम सोनम, अगं प्लीज तू जा इथून. येऊ दे ना, दुकान काय दिसतंय का? हे बाई, दुकान कोणाचंच नाही आपल्या, पण तू जा इथून. मी नाही जाणार. सोनम सोनम, अगं खरंच तू प्लीज जा ना इथून. मी नाही जाणार. हिना बरोबर जख मार. काय? सोनम, अगं तू प्लीज जा इथून. मला वाटलं तुम्ही दोघच असता इथं. कुठे गेलते मधुरा? कुठं नाही. अगं दादा आम्ही ना कपडे आणायला आलो होतो, इथे दोघच आलो होतो. हो हो, हे नंतरून आलीत मागून. नारू, हा शर्ट छान दिसेल तुला. मला नाही घ्यायचा. तिला लय जोर येईन बघ आता. बघ बाबा, माझी चॉईस चांगली आहे म्हणून म्हटलं. तुझ्या चॉईसनी सगळी वाट लागलेली. तू जा बरं इथून. बरं जाते. तुम्हाला लाज कशी वाटत नाही रे, सारखं तिच्या सोबत फिरत असता? अगं मधुरा, आम्ही दोघच आलो होतो, माहित नाही ती कुठून आली पाठीमागून. अजिबात बोलू नकोस. इथे मी माझ्या घरचं सांगायला आलते तुला. आता ना माझा अजिबात मूड नाहीये. गेला ना काढून निघून. झालं ना तुमच्या मनासारखं? कसलं मनासारखं? तुमचा त्रासाला वैतागूनच गेलाय तो. हा जाऊ दे, मरू दे, मला नाही फरक पडत. मग बसा आता एकटेच दुकानावर. हा असू दे. बरं जेवण झालंय का? हा झाले, पण शेवटच्या क्षणालाच गॅस संपला. कसं काय संपला? अहो बाबा, आता 25 दिवस झाले की. एक महिनाभर जातो ना गॅस. अहो बाबा, 2-3 दिवस इकडे तिकडे होतं. तुला कसलं काही लक्षच नाहीये, तुला कसली काळजीच नाहीये. आता मी काय लवकर भरून आणणार नाही गॅस. मग आता तो स्वयंपाक कशावर करू मी? बाहेर चूल आहे, चुलीवर कर स्वयंपाक. काय बाबा, एवढ्याशा गोष्टीवरून तुम्ही असं करता? नको मला अक्कल शिकू. जे सांगितलंय ते कर. चांगला फरक पडलाय मला. तरी पण आरामच करा. अगं मला आता काही त्रास नाही होत.
एकदम मस्त आहे. आता नारू करतो ना काम. हो हो, तो चांगली कामं करतोय आता. मला नव्हतं वाटलं एवढं सुधरेल तो म्हणून. हा ना, तो चांगला सुधारलाय आता आणि सगळी कामं नीट करतो. हा ना, देव पावला. नाही तर त्याच टेन्शन होतं बघ किती. आता काही त्याचं टेन्शन नका घेऊ. हा, तू तर आता शेतातली पण चांगली कामं करायला लागलाय. त्याला जरा एखादा जॉब मिळाला असता म्हणजे बरं झालं असतं. हो, मिळेल. चालू आहे प्रयत्न त्याच्या जॉब साठी. ते कसं होईल, एक जॉब मिळाला ना तर मग जॉब आणि शेतातली कामं दोन्ही मिळून जरा चांगलं काम करेल तू. हो, दोघं आहेच की मग त्याला मदत करायला. आणि एकदा पुढे त्याचं चांगलं झालं ना, एखादी चांगली व्यवस्थित मुलगी बघू आणि त्याचं लग्न पण करून टाकू. लग्न? हा, अगं एकदा लग्न लवकर केलं म्हणजे मग आपलं टेन्शन कमी होईल. हो, त्याचं पहिलं जॉबचं तर होऊ दे व्यवस्थित. अगं त्याचं सगळं व्यवस्थित झाल्यावरच म्हणतोय मी. हो हो, एकदा का त्याचा जॉब मिळाला ना की मग लग्न केलं की आणखीन त्याच्या जबाबदारी पडेल आणि तो अजून चांगला करेल काम. त्याचं आताच तर काही टेन्शन नाही, पुढे जाताना तो सगळं नीट करेल. हो, आता झोपा जरा आणि आराम करा. नाही आता मी व्यवस्थित आहे. मी बघतो जरा कामाचं काय ते. हो, बस जरा. नाही बसायला नको, आराम नाही करीत. मला लय चांगलं बरं वाटते आता. मी जरा जातो त्याला मदत करतो. ते एकटंच काम करते किती वेळ झाले राहणार. नको बस. खायचं सोडून दुसरं काही येतं का तुला? हो, घरचं नाही जर बाहेरचं तरी काम बघ. बाहेरचं शोधतोय का? मग काय मिळालं सांगा ना तुम्हाला. चला, आपल्या सगळ्यांना राहण्यात जायचंय. लय काम आहेत तिकडं. मला एकट्याला नाही उरकायची ती. बर. हो, मी नाही येणार. तुझा बाप येईल. मग जा तुम्हीच. असा मारीन ना. हो, याला लाजच वाटत नाही काही. बारीक राहिला का हा? मग काही लय मोठा आहे का मी? असा मारीन ना, इकडून मारीन तिकडं पाडीन. हो, शेतात बाहेरची माणसं घ्यायची म्हणल्यावर परवडतं बाई. घरची माणसं असली म्हणजे पैसे तरी वाचतील ना. हो, बरोबर आहे. आता मी ठरवलंय, बाहेरच्या लोकांपेक्षा आपलं आपणच करीत राहायचं काम शेतातलं. चालेल. आई, आता याला नीट समजून सांग. उगा मला डोकं फिरायला लावू नको. आता इथून पुढं मी सांगन तशीच कामं झाली पाहिजे, घरची आणि शेतीतली. हो तात्या. हो नाही काय नाही, लय झाले तुझे लाड. आता इथून पुढे लाड नाही. करेल की तो का? अरे, थोडीफार तरी काम करत जायची रे. काहीच नाही म्हटल्यावर कसं व्हायचंय? मग याचं पुढचं पण बघितलं पाहिजे ना. उगाच नाही म्हणायचं नाही. जेवढं होईल तेवढं करायचं का? छकुली, अगं एवढी का उदासीस ग? काय नाही. मला नाही सांगणार का? आमचे बाबा ग कसे पण वागत असतात. का? काय झालं? त्या काळूचं तर तुला माहितीये ना, त्याला एवढा त्रास दिला, शेवटी बिचारा निघून गेला. हो ना. आणि आता आईला आणि मला पण तोच त्रास होतोय. उगाच आम्ही म्हणून सहन करतोय. अगं पण काय झालं? छोट्या छोट्या गोष्टीवरून कटकट करतात ग. फार डोकं आउट होऊन जातं माझं. तुझ्या घरचं आहे बघ टेन्शन तुझ्या माग. काय करणार? हा, पण माझ्या मागचं सगळं घरचं टेन्शन गेलं बघ. काय सांगतेस? हो ग. अगं तेच तर सांगायला आलते मी तुझ्याकडं. बरं झालं, पण ते कसं काय? अगं घरच्यांचं इतकं अति झालतं ना, आणि मामांनी ना त्यांना वॉर्निंग पण दिली बघ. तुला माहितीये ना. हो, पण शेवटी जेव्हा करायचं ना तेच केलं त्यांनी. मग मामाने सगळी जमीन आहे ना माझ्या एकटीच्या नावावर केली बघ. काय सांगतेस? हो. तिथं छानच झालं ग. हो ना. अगं पण मला वाईट वाटलं घरच्यांचं थोडं, पण काय करणार, माझं नाईलाज होता ना ग. जाऊ दे ग, तुझ्या मागची एकदाची कटकट गेली. तू नारूला सांगितलं काही? तेच तर सांगायला गेलते मी त्याच्याकडं. मग ती होती ना तिथं सोनम. ती एक काय करत असते काय माहिती त्यांच्या मागे. काय माहिती, म्हणून तर मला तिचा राग येतो बघ. ती ना एक नंबरची बावळट पोरगी, मुद्दाम करत असते अगं सगळं. काय करावं ना तेच कळत नाही मला. हो, म्हणून तर चिडचिड होती माझी. एक दिवस आहे ना तिला चांगला धडा शिकवणार आहे बघ. हो हो, जाऊ दे, चल जाऊ घरी. हा, उशीर झालाय. झालं तुझ्या मनासारखं?
केली सगळी जमीन स्वतःच्या नावावर. अगं आई काय काय बोलतेस? काही काही नाही बोला, खरं आहे तेच बोलते. अगं ते मामांनी त्यांच्या मनाने सगळं व्यवस्थित करून दिले. अगं काय व्यवस्थित करून घेतलंय? एक गुंठ्यात ठेवलं का आमच्या नावावरती? हो ना. मी काय सांगणार, ह्याचा विचार तुम्ही इथून मागच करायचा होता ना. दिन एक घेऊन बघ. आता आम्ही काय करायचं तूच सांग. आता ते मी कसं सांगणार? मी काय सांगणार आता? तिचं पोट भरलं ना. आई अगं सर्जाचा तरी विचार करायचा होता ना. अहो बाबा तेच तर सांगते मी तुम्हाला, माझ्या हातात खरंच काही नव्हतं. सगळी जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली, आता आम्ही काय भीक मागू? आता खूप अवघड झाले, काय करावं ते सुचत नाही. हो ना. इथून पुढे ती सुखी राहील, 1 रुपया सुद्धा राहिला नाही आता आमच्या जवळ. काय करायचं आता आम्ही? आईला नाऱ्या, माझं काय खरं दिसत नाही बाबा. काय झालं? काय सांगू तुला काय झालं? सांग काय तरी. आईला आमच्या घरचे फादर तरी ना माग लागलोच होतं माझ्या कामासाठी इथून माग, पण आता आई पण बोलायला लागली कामासाठी मला. हसतो काय ना आलाय का? आई सारखी म्हणते कामाचं बघ, आता कामाचं बघ. ती पण विचारायला लागली सारखं. काय सांगतो? आधीच डोक्यात टेन्शन आहे, त्याच्यात आली ही बॅत. आईला बाय. गप्पे. सोनम, तुला काय काम बिम नसतं होय ग? उठ सुट येते वास काढत आमच्या माग. दाद्या गप्प बसा. सोनम तू नको येत जाऊ आमच्याकडे. उगाच मधुरांनी पाहिलं ना त्याचा खूप गैरसमज होतोय. होऊ दे की मग, मला नाही काही फरक पडत. तेवढी निर्लज्ज आहेस तू. दाद्या जास्त शहाणपणा नको करू. पण तू का त्रास देते आम्हाला एवढा? असंच. काय हसते? चला जाऊयात मस्त कुठेतरी. कुठं? मस्त फिरून येऊयात. नको बाई, आम्हाला नाही यायचं तुझ्यासोबत कुठंच. तू जा एकटीच. नाही. सोनम तू खरंच जा. मी नाही जाणार म्हटलं ना. नाऱ्या चल आपलं इथून बसू दे तिला एकटीलाच इथं. ए दाद्या बस की. कुठे चाललाय? एवढी काय घाई आहे तुला? अगं काय मांडीवर बसती का पार आता? सो तिकडं. अरे काय चाललंय सोनम तुझं? दाद्या आपणच जाऊ, चल इथून. ए नारू बस ना. लय डेंजर पोरगी राव ही. सोनम हात काढ. काय चाललंय तुझं? मग फिरायला येणार की नाही ते सांग अगोदर. नाही. मग मी पण नाही हात काढणार. अरे अगं कोणतरी बघन, हात काढ. बघू दे ना मग. अवघड आहे पोरीचं. अरे देवा पांडुरंगा. नार्या तुझं काय खरं नाही आता. लाज कशी वाटत नाही ग तुला? नुसतं ह्या पोरांसोबत फिरत असती. हा ना. एवढी नालायक असती ना असं वाटलं नव्हतं मला. मधुरा जरा नीट बोल. काय नीट बोल? नीटच बोलते मी. काय मिळतं ग तुला असं वागून? अगं मुद्दाम करत असं. हेच शिकवले का तुला तुझ्या घरच्यांनी? घरच्यांना मध्ये नाही घ्यायचं का? लय लाज वाटते का? मग नीट वागायचं ना जरा. परत दिसतो नारोच्या माग. मग सांगते तुला. काय सांगणार आहे ग तू? जा, मी नाही घाबरत तुला. तू काही लग्न नाही केलं त्या नाव सोबत? बोल ना अजून तोंडवर करून. तू पण असं वागशील ना असं वाटलं नव्हतं मला. अगं मधुरा बोलू नको तू अजिबात. तिला एक लाज नाही, तुला पण अक्कल नाही. जाऊ दे, माझंच चुकतंय. मीच मूर्ख आहे रे. तुला बोलून काय उपयोग? बोल ना आता, का तोंड शिवलं तुझं? अगं मधुरा तू समजतीस असं काही नाहीये. अगं मी प्रत्येक वेळेस त्याच्या बरोबर आहे, त्यात त्याची काहीच चूक नाहीये. हो ग मधुरा, खरंच माझी काही चूक नाहीये.
खरंच मधुरा, तुला दिसलं तसं खरंच काय नाहीये. नारू, माझं ना तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. आय लव्ह यू. मला पण तू खूप आवडते मधुरा. आय लव्ह यू टू. अगं जाशील की चकुली, कशाला काय करते? काय झालं? अगं ही चकुली बोलते जायचंय म्हणून उशीर झालाय. हे पावलाटा. का ग? का घाई करते जायची? गेला का मग राग? अरे बस बस. मग चकुल चिरकुटे जायचंय का? अरे गप की दादा जरा. अगं मी नाही ग, ह्याचाच लय जीव चाललाय. बरं चला आधीच्या टपरी जाऊ. मी आवरली करा काम? हो ना चालू आहे की. बर, तू जेवण केला ना? करतो ना थोड्या वेळात. काम आवरली की करतो. तुला कितीदा सांगितलं अगोदर जेवण करून घेत जा म्हणून. हो ना कामं चालू होते ना, आता करतोच थोड्या वेळात. मला कामाला जायचंय, लय लोड आहे बघ आज. अहो कशाला टेन्शन घेता तुम्ही, मी आहे ना. आणि तुम्हाला किती वेळा सांगितलं तुम्ही आराम करा, घरी बसा म्हणून. आता अरे अभि, आपल्या शेताच्या कामाची चौकशी केली बरं का मी. बरं. आपलं जे वावर आहे ना त्याच्यात काट्या बुट्या काढून घ्यावं लागेल, त्याला नीट करून घ्यावं लागेल, त्याच्यासाठी JCB मागावं लागेल आणि सगळं नीट करून घ्यायचं म्हणलं ट्रॅक्टर लावायचं, त्याचा लय खर्च मोठा सांगतोय रे. आता एवढं मोठं काम करायचं म्हटलं म्हणजे खर्च पण तेवढाच येणार ना. बरं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना, मी करतो सर्व नीट. बर चल, चलतो मग मी. हो ना नीट जावा. अरे अरे या मित्रांनो, बसा की. लाभ सारखंच काम करत असते. मग बरोबर आहे त्याचं. त्यासारखं नुसतं हिंडत बसन का? गप तू. दाद्या, नारू लयच खुश दिसतोयस. अरे त्याचं लय मोठं काम झालंय आज. हा का? कळलं का तुला लाभ? हो कळलं की. मग अबे जेवला का तू? अरे नाही, कामच चालू आहे ना, जेवतो थोड्या वेळ आता. जेवू नको, आज आपल्याला पार्टी भेटणार. कोण देते पार्टी? नार्या. ए गप्पे गप्पे काय पार्टी दे गपचूप दोघांनी पण. हो हो देऊ ना. हो देतो. काही गरज नाही पार्टीची. बसा की इथेच गप्पा मारू आपण. अबे तुला जोर येतो का रे अशा वेळेस? बरं चला मग. तुला टपरी बंद करू मस्त. हो चल ना, सांभाळू ना. अरे पहिल्यांदा काय बरं काय खाणार सगळे? हो सांगा ना. या बे काय सांगायचं रे? अरे नारू तूच सांग ना व्यवस्थित. अरे नाही तुम्ही सगळे सांगा. नारू सांग. व्हेज बिर्याणी खा तू? हो दादा 5 व्हेज बिर्याणी करा. नार्या काय रे? ते किती वेळ लागणार ऑर्डर यायला? अरे थांब की जरा, पार मारायला लागलाय.
काय मग दादू, तुझं काय चाललंय सध्या? अबे माझं सध्या काहीच नाही चाललंय. तुझ्या कुलची कुठे? बरं नारू, आणखी बघ ना काय ऑर्डर सांगायची तर. हा आणखी. हे नको, केली ना तेवढी ऑर्डर, तेवढंच बस. नको नार्या, हे नार्या, नार्या, हे नार्या. काय रे? ते किती वेळ लागेल बघ ना ऑर्डरला. अरे थांब की जरा, का पार मारायला लागलाय? हा ना. ₹100 सर. किती झाले काका? ₹800 झाले सर. ऑनलाईन करतो. हो. बाळा पलीकडल्या टेबलला लक्ष दे. तीन नंबर टेबलचं बिल बघ. आले बघा. हो आले सर. थँक्यू. ओके चल रे. अगं हो आता पण वेडी होती का? हो मी खरंच वेडी झाले नारूच्या प्रेमात. अगं बाई, अगं काय करते रे तुला? मी ना खूप खुश आहे आज. माझं ना सगळं टेन्शन गेले बघ. आतापर्यंत ना घरचं मी खूप सहन केलं, पण आता सगळं माझ्या मनासारखं होतंय. बरं झालं बाई, सगळं व्यवस्थित झालं ते एकदम तुझ्या मनासारखं. पण हो, नारूच्या नादात मला नको विसरू. तुला कसं विसरण? तू तर माझी जीवातली मैत्रीण आहेस. खरंच ग, नारू खूप चांगला मुलगा आहे. पहिले तो जसा होता ना, त्यात त्याने खूप बदल केलाय. हो, म्हणूनच मला तो खूप आवडतो. अगं बाई. आई मला पैसे दे, माझ्याकडे अजिबात पैसे नाही. देऊ का एक थोबाडीत? कुठून देऊ पैसे तुला? आधीच माझ्या डोक्यात किडे पडले त्या पैशापायी. मग मी काय करू? कामाला जा कुठेतरी. कामाला? हो हो कामाला. त्याच्याशिवाय पैसे नाही मिळणार तुला. इथून पुढे तुला हेच करावं लागेल. मला पैसे पाहिजे, ती कुठे गेली काय माहिती. ह्यांचं काय चालू असते कोणाच ठाऊक. आबा होय, आबा रानात गेलं. कशाला? मला काय माहिती. यांचं काय चालू असते काय माहित. हो कुठे गेले होते एवढे दमून आले? अगं रानात गेलो होतो. कोणाच्या? आपल्या आणि कोणाच्या? मधुराच्या नाव आहे त्या. कशाला? कशाला म्हणजे रानातलं पण पाहावं लागतं. आहे ते खायला कोण देईन आपल्याला? मधुराला पण बरं वाटेल आणि उत्पन्न पण चांगलं होईल. सगळं व्यवस्थित सुरायला लागेल. हो हो आपल्याला पण देईल ती पैसे थोडेफार. तर त्यासाठी तुम्हाला रानात यावं लागेल. आम्हाला? हो मग त्याशिवाय आता पर्याय नाही. आई काय रे? आला का गाव कोळपून?
नारू आलं कसं आहेस आणि घरचे कसे आहेत? मी मजेत काकू आणि घरचे पण मस्त आहेत. तुझ्या वडिलांचं बरं आहे? हो बरं आहे आता. मध्ये लय आजारी होती ना? हो आता आहेत व्यवस्थित. अरे नारू या टोनग्याला सांग गाडीचं काम करत नाही हा. या पोराचे वडील आजारी होते, किती काम करीत होता, घरचं करायचा शेतीतली करायचा, मी स्वतः बघितले. अरे दाद्या बघ तो तुझ्या एवढ्याच आहे ना हो. आणि रोज तुम्ही दोघं सोबत असता ना, मग शिकवा ना काहीतरी त्याच्याकडनं काम. नारूला जशी काळजी तशी याला अजिबात काळजी नाही. अरे बाबा इथून पुढे जरा काळजीनं वाग. नारू जातो घरी. हा थांब बसू दे, तोवर चहा करते मी. अगं आई तो चहा नाही पीत. जायचं तर जातो. ग बसतो का तू का देऊ ठेवून तुझ्या तुझ्यामुळे मला बोलणे बसतात. जा तू. मी काय केलंय?